नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. गौतम बुद्धांनी दिशाहीन जीवनाच्या धोक्यांबद्दल एक खूप महत्त्वाची शिकवण दिली आहे. आज आपण तीच समजून घेणार आहोत. चला थेट मुद्द्यालाच हात घालूया. गौतम बुद्धांचा एक थेट आणि तितकाच गंभीर इशारा आहे, जो आपल्या आजच्या चर्चेचे केंद्रबिंदू आहे. ते म्हणतात, दिशाहीनता मृत्यूकडे घेऊन जाते. पण हा इशारा इतका गंभीर का आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी हे पाहावं लागेल की जेव्हा मनाला कोणत्याही ध्येयाशिवाय कोणत्याही उद्देशाशिवाय मोकळं सोडलं जातं तेव्हा नेमका काय होतं. आणि ही काही एका दिवसात घडणारी गोष्ट नाहीये. नाही, ही एक खूप हळू चालणारी प्रक्रिया आहे. आपलं मन छोट्या छोट्या सुखाच्या मागे धावतं आणि सोशल मीडियावर स्क्रोलिंग करणं किंवा इतर छोट्या छोट्या मनोरंजनाच्या गोष्टींमध्ये इतकं अडकतं की आपलं खरं ध्येय कुठेतरी मागेच राहतं. मग प्रश्न हा पडतो की इतकी क्षमता असलेलं एक चांगलं आयुष्य ते आपल्या मार्गावरून भटकटतं कसं? कुठे होते याची सुरुवात? याची सुरुवात होते एका अशा संकल्पनेतून ज्याला आपण नेगेटिव्ह कंपाऊंडिंग किंवा नकारात्मक चक्रवाढ म्हणू शकतो. आणि हा एक असा सापळा आहे जो अगदी हळूहळू नकळतपणे आपल्याला घेरतो. ही अधोगती कशी होते याचे काही टप्पे आहेत. बघा, सुरुवात होते अगदी साध्या टाईमपासपासून. मग हळूहळू त्यातून चुकीच्या सवयी लागतात. त्यानंतर बुद्धी मंदावते आणि शेवटी वाईट सवयींचं एक असं चक्र तयार होतं ज्यातून बाहेर पडणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. तर ही नकारात्मक चक्रवाढ म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे एक छोटीशी वाईट सवय दुसऱ्या वाईट सवयीला जन्म देते आणि मग एक साखळी तयार होते जी आपला वेळ, आपली ऊर्जा आणि आपला आत्मविश्वास सगळं काही हळूहळू शोषून घेते. चला एक साधं रोजच्या जगण्यातलं उदाहरण घेऊया, म्हणजे हे सगळं आणखी स्पष्ट होईल. समजा सुरुवात होते कधीतरी बाहेरचं अयोग्य खाण्याने, मग त्यामुळे रात्री उशिरा झोपायची सवय लागते आणि मग काय, सकाळी लवकर उठून व्यायाम करणं तर पूर्णपणे बंदच होऊन जातं. आणि इथेच तर सगळा धोका दडलेला आहे. बघा, सुरुवातीला काय वाटतं, अरे एवढ्याने काय होतंय. पण काही वर्ष निघून जातात आणि मग लक्षात येतं की अरेच्छा, सगळा वेळ तर निघून गेला, हाती तर काहीच लागलं नाही. हीच ती सुरुवातीचा विचार आणि दूरगामी परिणाम यांच्यातली धोकादायक दरी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? हे जे काही नुकसान होतंय ना, त्यासाठी कोणताही धोकाचा अलार्म वाजत नाही. या सवयी अगदी शांतपणे हळूहळू आपला वेळ, आपली ऊर्जा आणि आपला आत्मविश्वास चोरत राहतात. विशेषतः तरुणपणी शरीरसुद्धा लवकर तक्रार करत नाही, त्यामुळे हे आपल्या लक्षातही येत नाही. आणि मग ह्याचा शेवट काय होतो? तर अनेक वर्षांची आपली क्षमता, आपलं पोटेन्शियल सगळं वाया जातं. अपूर्ण राहिलेल्या इच्छा, अचानक आलेला थकवा, आजारपण आणि शेवटी उरतो तो फक्त आणि फक्त खोलवरचा पश्चाताप. बरं, आत्तापर्यंत आपण समस्या पाहिली, पण या सापळ्यातून बाहेर पडायचा मार्ग काय? चला आता त्या उपायाकडे वळूया. आणि गंमत म्हणजे गौतम बुद्धांनी जो उपाय सांगितला आहे तो अगदी साधा आहे, पण तितकाच प्रभावी. तो थेट आहे आणि आपण सहज आचरणात आणू शकतो. त्यांचा सल्ला अगदी स्पष्ट आहे. ते म्हणतात, तुमची सर्व ऊर्जा या क्षणात लावा. जेवढी काही ऊर्जा आहे ती आत्ता वापरा. म्हणजे भूतकाळातील सवयी आणि भविष्याची चिंता यातून बाहेर पडून आपली सगळी ताकद फक्त वर्तमानावर, आत्ताच्या क्षणावर लावा. मग ही सगळी ऊर्जा वापरायची कुठे? तर ती 3 महत्त्वाच्या गोष्टींवर केंद्रित करायची आहे. एक चांगलं करिअर घडवण्यासाठी, एक निरोगी आणि सशक्त जीवन तयार करण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक शांत मन मिळवण्यासाठी. हेच एका अर्थपूर्ण जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत. तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो, ज्याचं उत्तर प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवंय की आज आपली ऊर्जा नेमकी कुठे वापरली जात आहे? योग्य दिशेने की दिशाहीनपणे?